नमस्कार, मी आमिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. एकीकडे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने आणि पुराच्या पाण्याने थैमान घातलंय. त्याच वेळेला धाराशिवमधल्या जिल्हाधिकाऱ्यांचा एका सांस्कृतिक कार्यक्रमामधला डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तुळजापूरच्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामधला हा डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. आणि याच वेळेला धाराशिवच्या उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सुद्धा नृत्य केलंय. जिल्ह्यामध्ये पुराचा हाहाकार माजलाय. मात्र त्याच पार्श्वभूमीवरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यामुळे आता त्यांच्यावरती टीका होतीये. तर सध्या धाराशिव जिल्हा हा संकटात आहेत. मात्र जिल्हाधिकारी हे महोत्सवामध्ये काहीसे दंग झालेले दिसले. या महोत्सवाला हजेरी लावत असताना त्यांनी गाण्याच्या तालावरती ठेका सुद्धा धरलाय. जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या डान्सचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एकीकडे सर्वसामान्य शेतकरी सध्या संकटात सापडलेला असताना जिल्हाधिकारी महोत्सवात दंग झालेत. असंवेदनशीलपणे वागणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.